जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा ओघ गेला। रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परम धीर उदारे रक्षिले सौख्यकारे। श्रीराम। समर्थांनी रचलेल्या या 6व्या भीमरूपी स्तोत्राचा आजपासून आपल्याला विचार करायचा आहे। मालिनी वृत्तामध्ये या स्तोत्राची निर्मिती केलेली आहे। यामध्ये एक हृदय संबंध भक्त आणि भगवंत यांचा, सद्गुरू आणि सच्चिंशय यांचा आपल्याला पाहायला मिळेल। हनुमंतांची प्रायः समर्थ हे सख्य भक्तीमध्ये वागतात। आपल्या थोरल्या उपदेशकाप्रमाणे, सख्याप्रमाणे, आपल्या थोरल्या भावाप्रमाणे त्याच्याशी संबंध ठेवतात। आणि थोरल्या भावाकडे ज्याप्रमाणे धाकटा भाऊ हट्ट करतो, त्याला एखादी गोष्ट आठवण करून देतो, दादा तू मला असं असं म्हटलं होतंस, असं सांगणारं हे सुंदर स्तोत्र आहे। सुरुवातीला मारुतीरायांचा अद्भुत पराक्रम आणि ते काय काय करू शकतात, त्यांची क्षमता यांचं स्मरण मारुतीरायांना करून दिलेलं आहे। आणि त्यानंतर मग आपली तक्रार त्यांच्यासमोर मांडलेली आहे की तू माझ्याकडे लक्ष का देत नाहीस बाबा, इतका कठोर का झाला आहेस, माझ्याकडे जरा लक्ष दे, मी काय तुझं असं वाईट केलेलं आहे की तू माझ्याकडे पाहतच नाही आहेस। असं एक फार लढिवाळपणे मारुतीरायांशी साधलेला हा संवाद आहे। आणि त्याचा परिणाम अंततोगत्वा हनुमंतरायांचं प्रत्यक्ष समर्थांना दर्शन मिळणं आणि त्यांना जे मागायचं आहे ते त्यांना मारुतीरायांनी मुक्त हस्ते प्रदान करणं, याचं वर्णन करणारं हे सुंदर स्तोत्र आहे। त्याची सुरुवात आहे, फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा ओघ गेला। रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परम धीर उदारे रक्षले सौख्यकारे। फणीवर संस्कृतमध्ये फणी शब्दाचा अर्थ आहे नाग, आणि वर म्हणजे श्रेष्ठ, नागातील श्रेष्ठ म्हणजे शेषनाग। आणि रामावतारामध्ये शेषनागांचेच अवतार आहेत लक्ष्मणजी महाराज। त्यामुळं फणीवर शब्दाचा इथं अर्थ आहे लक्ष्मण। फणीवर उठविला याचा अर्थ लक्ष्मणांना जी शक्ती लागली होती, इंद्रजिताचा जो आघात त्यांना बाणाचा झाला होता, त्यामुळे ते मूर्छित झाले होते, ही सर्वांना कथा माहिती आहे। पण त्या लक्ष्मणांना उठवण्याचं कसब कुणाच्या पराक्रमामुळे शक्य झालं तर ते मारुतीरायांच्या। फणीवर उठविला म्हणजे ते धरेवरती कोसळले होते, त्यावेळेला मूर्छित अवस्थेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्या संजीवनी बुटेची आवश्यकता होती, संधानी नावाच्या औषधीची आवश्यकता होती, अशा या औषधी हनुमंतरायांनी लक्ष्मणांसाठी हिमालयातून आणल्या होत्या। त्या संदर्भामध्ये समर्थ म्हणतात, फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जन लोकी कीर्तीचा ओघ गेला। इतक्या वेगामध्ये हनुमंतराय उड्डाण करतात आणि लंकेतून थेट हिमालयामध्ये जातात। असा त्यांचा जो वेग अद्भुत आहे, त्याचप्रमाणे त्या अद्भुत केलेल्या पराक्रमाच्या कीर्तीचा वेगही तसाच आहे। आणि ही हनुमंतांनी संपादन केलेली कीर्ती सुद्धा वेगात त्रैलोक्यामध्ये सर्वत्र पसरली। त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा ओघ गेला, रघुपती उपकारे दाटले थोर भारे। फक्त लक्ष्मणांवर नव्हे, लक्ष्मणांचे प्रिय रामराय यांच्यावरही एका अर्थानं हा त्यांच्या प्रिय बंधूंचं रक्षण करण्याच्या दृष्टीने उपकारच घडला। एवढंच नव्हे तर इंद्रजिताच्या ब्रह्मास्त्र प्रभावामुळे 67 कोटी वानर मृतप्राय झाले होते
त्या 67 कोटी वानरांना उठवण्याचं आगळं वेगळं असं अद्भुत कृत्य सुद्धा हनुमंतांच्या या पराक्रमामुळे शक्य झालं. म्हणून रघुपती उपकारे दाटले थोर भारे, भार याचा अर्थ इथं वानरांचा भार. परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. अत्यंत धीरोदात्त असं हनुमंतांचं हे चरित्र आहे. असं परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे, सर्वांचं रक्षण हनुमंत करतात आणि त्यामुळे सर्वांना आनंद होतो. सबळ दळ मिळाले युद्ध उदंड झाले. सबळ म्हणजे अत्यंत बलवान, दळ म्हणजे सेना. या दोन सेना, राक्षसांची एक बलवान सेना आणि वानरांची दुसरी बलवान सेना मिळाले, युद्धासाठी एकत्र आले आणि संघर्ष सुरू झाला. सबळ दळ मिळाले युद्ध उदंड झाले, कपी कटक निमाले पाहता येश गेले. परदळ शरघाते कोटीच्या कोटी प्रेते, अभिनव रणपाते दुःख बिभीषणाते. इंद्रजित चवताळून आला होता. रामरायांनी इतका भयंकर पराक्रम आणि वानरांनी सुद्धा इतका भयंकर पराक्रम केला होता की कुंभकर्णापर्यंत सगळे मारले गेले. आता रावण आणि इंद्रजित दोघंच शिल्लक आहेत. त्यामुळे इंद्रजिताला प्रचंड क्रोध आलेला आहे आणि तो आता करो या मरो या स्थितीमध्ये येऊन युद्धाला चवताळून उठलेला आहे आणि आपला भयंकर प्रभाव त्यांनी दाखवला. सबळ दळ मिळाले युद्ध उदंड झाले, प्रचंड युद्धाला तोंड फुटलं. पण कपी कटक निमाले, कटक म्हणजे युद्धातील सेना, निमाले नष्ट झालं. कोट्यवधी वानर मरून पडले, पाहता यश गेले. वानरांचं सगळं यश नष्ट झालं. का? परदळ शरघाते कोटीच्या कोटी प्रेते. परदळाकडून म्हणजे राक्षसांकडून बाणांचा वर्षाव असा काही भयंकर झाला ब्रह्मास्त्राच्या माध्यमातून की वानरांची कोट्यवधी प्रेते सर्वत्र विखरून पडली. इतका भयंकर संहार या इंद्रजितांनी केला. परदळ शरघाते कोटीच्या कोटी प्रेते, अभिनव रणपाते दुःख बिभीषणाते. आणि हा भयंकर झालेला उत्पात, रणामध्ये घडलेला हा उत्पात, हा एका अर्थानं अभिनव आहे, नवीन आहे. इतका मोठा पराक्रम तर इंद्रजितांनी याच्यापूर्वी देवांच्या समोर पण गाजवला नव्हता. असा हा नवीन पराक्रम, अभिनव रणपाते. आणि हे पाहून बिभीषणांना पराकोटीचं दुःख झालं. लक्ष्मणही पडलेले आहेत. रामरायांनी सुद्धा ब्रह्मास्त्राचा मान राखायचा म्हणून निश्चित पडून राहायचं ठरवलंय. मी हे वाल्मिकी रामायणातून सांगतोय, कारण वेगळ्या वेगळ्या रामायणांमध्ये वेगळं वेगळं वर्णन आहे. आपल्याला प्रमाण वाल्मिकींचं रामायण आहे, त्या संदर्भात मी बोलतोय. असे सगळे पडले. जांबवान, ब्रह्माचे पुत्र असणारे जांबवान सुद्धा आडवे पडलेले आहेत. कशी बशी धुगधुगी आहे त्यांच्या देहामध्ये. अशा स्थितीमध्ये हनुमान आणि विभीषण हे दोघच असे आहेत की जे सगळ्या सेनेमध्ये फिरतात. कोण वानर जिवंत आहे, कोण मृत आहे हे पाहतायत आणि जे जिवंत आहेत त्यांना सांत्वना देत आहेत. अरे काळजी करू नका, काही काळामध्येच परिस्थिती बदलेल, अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल, तुम्ही घाबरू नका. अभिनव रणपाते दुःख बिभीषणाते, कपी रिस घनदाटी जाहली थोर आटी. कपी रिस घनदाटी जाहली थोर आटी, म्हणूनी जगजेठी धावणे चारी कोटी. मृतविरहित केले मोकळे सिद्ध झाले. अशा प्रकारे हनुमंतांनी उड्डाण करायचं ठरवलं. का? कारण जांबवंतांना जेव्हा ते भेटले, जांबवंतांनी म्हटलं बिभीषणांना, बिभीषणजी हनुमान देह धारण करून आहे का? हनुमान प्राण धारण करून आहे का? बिभीषणांना आश्चर्य वाटलं. बिभीषण म्हणतात, जांबवानजी, अहो तुम्ही रामराय कसे आहेत, लक्ष्मण कसे आहेत, वानरराज सुग्रीव कसे आहेत, वानरांचे युवराज अंगद कसे आहेत हे न विचारता हनुमंत कसा आहे असं विचारता. इतकं प्रेम हनुमंताबद्दल. तेव्हा जांबवंतांनी एक अद्भुत उत्तर दिलं. जांबवंत म्हणतात, विभीषणजी एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता सगळं वानर सैन्य
शिल्लक असलं आणि एकटे हनुमान जिवंत नसतील तर आपण सगळे मेल्यात जमा आहोत. आणि एकटे हनुमान जिवंत आहेत आणि सगळं वानर सैन्य जरी संपलेलं असेल तरी सुद्धा सर्व वानर सैन्य जिवंत आहे असं माना. हनुमंताला तुम्ही सामान्य समजू नका. हनुमान समोर येतात आणि जांबवंतांना प्रणाम करतात. म्हणतात, काका काय आज्ञा आहे? आणि त्यांना सांगितलं, अरे हिमालयामध्ये जायचं, कैलास पर्वत आणि एक ऋषभ नावाचा पर्वत, या दोन पर्वतांच्या मध्ये द्रोण नावाचा एक पर्वत आहे. तिथून तुला मृतसंजीवनी, विशल्यकर्णी, संधानी आणि सुवर्णकर्णी अशा 4 वनस्पती घेऊन यायचे. मृतसंजीवनी मरणप्राय झालेल्या जीवाला सुद्धा उठवते. संधानी जखम भरवून आणते. सुवर्णकर्णी कोणताही डाग किंवा खूण शिल्लक ठेवत नाही, ती कांतिमान बनवते. आणि विशल्यकर्णी दाह किंवा जो आघात आहे, पीडा आहे, ती पीडा नष्ट करते. आपल्याला फक्त संजीवनी बूटी माहिती आहे, पण तेही पूर्ण नाव नाहीये, मृत संजीवनी असं नाव आहे. अशा या वनस्पती तुला घेऊन यायचे आणि त्याच्यासाठी त्वरा करायला हवी. लवकरात लवकर जा आणि ह्या सर्व वनस्पती घेऊन ये. मृत विरहित केले, मोकळे सिद्ध झाले. सकळ जन निवाले, धन्य सामर्थ्य चाले. हनुमंतांनी काकांच्या आज्ञेचं पालन केलं, उड्डाण केलं आणि द्रोणागिरीपाशी गेले. ती कथा आपल्याला माहिती आहे. त्या सर्व दिव्य औषधी गुप्त झाल्या. हनुमंतांनी रामकार्यासाठी आलेला मी आहे प्रकट व्हा अशी प्रार्थना केली. त्यांनी ऐकलं नाही. मारुतीरायांना क्रोध आला. हनुमंतांनी आणखी विराट रूप धारण केलं. त्या पर्वताच्या पायथ्याशी गेले आणि दोन्ही हातांनी तो पर्वत उपटून काढला आणि जय श्रीराम म्हणून हनुमंतराय पुन्हा दक्षिण दिशेला लंकेच्या दिशेने निघाले. सकळ जन निवाले, धन्य सामर्थ्य चाले. सर्व जे मृत झाले होते ते उठले, जे पीडित होते ते पीडारहित झाले, निवाले शांत झाले, आनंद वाटला. धन्य सामर्थ्य चाले. अशा या धन्य हनुमंतांचं सामर्थ्य काय वर्णावं. सकळ जन निवाले, धन्य सामर्थ्य चाले. श्लोकाचा उरलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय रघुवीर समर्थ.